प्रचंड ऊन, दिवसागणिक वाढत जाणारं तापमान आणि संध्याकाळ झाली तरी शरीरातून निघणाऱ्या घामाच्या धारा, असा असतो आपला उन्हाळा. पण याच उन्हाळ्यात निसर्ग देवतेने आपल्याला दिलेली एक भेट म्हणजे फळांचा राजा आंबा. आज महाराष्ट्र दिन. या दिवशी आपण महाराष्ट्राच्या राज्यवृक्षाची माहिती करून घेऊया. आंबा हा पक्का भारतीय वृक्ष आहे. आंब्याचे उल्लेख अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये आढळतात. आंब्याच्या झाडाभोवती कित्येक लोककथा, म्हणी आणि गाणी रचलेली आहेत. यातूनच आंबा भारतीयांच्या आयुष्यात किती खोलवर रुजलाय याची प्रचिती येते. आंब्याचं बॉटॅनिकल नाव मँजिफेरा इंडिका असं आहे. मँगो हे त्याचं इंग्रजी नाव कसं आलं तर पोर्तुगीज ज्यावेळी भारतात आले तेव्हा तामिळ आणि मल्याळी भाषेतले मंकाय आणि मन्ना हे शब्द त्यांनी ऐकले. याच शब्दातून त्यांनी आंब्यासाठी मांगा हा शब्द वापरायला सुरुवात केली. पुढे इंग्रजांनी त्याचं रूपांतरण मँगो या शब्दात केलं. आंब्याला साधारणतः हिवाळ्यात फुलं म्हणजेच मोहर येतो. दक्षिण भारतात मोहर सगळ्यात आधी येतो. मोहरलेलं आंब्याचं झाड बघणं म्हणजे पर्वणीच असते. वसंतात येणारा तो आम्र मोहराचा सुगंध अवर्णनीय असतो. आंब्याच्या मोहरावर कित्येक कीटक आकर्षित होतात. साहजिकच कीटकांना खाणारे पक्षी सुद्धा येतात. शिवाय सनबर्ड म्हणजे सूर्यपक्षासारखे छोटूशे पक्षी मोहर असताना झाडावर सतत ये जा करत असतात. आंब्याचं पॉलिनेशन करायचं काम मधमाशा आणि फुलपाखरं करत असतात. खरं तर एक मोहराची फांदी म्हणजे हजारो पिटुकल्या फुलांचा समूह असतो. फळं पिकायला लागले की कोकिळा, पोपट, मैनेसारखे फळं खाणारे पक्षी झाडावर यायला लागतात. पक्षी तर येतातच, पण वानरं आणि खारुताई सुद्धा आंबे फस्त करतात. आंब्याचं झाड छान डेरेदार असतं. घनदाट पानांमुळे पक्ष्यांना घरटी बांधण्यासाठी सुरक्षित जागा मिळते. गळलेली फळे व पाने जमिनीतील सूक्ष्म जीवांना अन्न देतात आणि माती सुपीक करतात. थोडक्यात काय तर आंब्याचे झाड हे अनेक प्राण्यांना अन्न आणि निवारा देतं. भारतात आंब्याच्या हजारोहून अधिक जाती आहेत. त्यातल्या प्रसिद्ध हापूस, केशर, दशेरी, पायरी या काही प्रमुख जाती आहेत. यानंतर येतात आपले रायवळ म्हणजे देशी आंबे. प्रत्येक गावात त्यांचे त्यांचे आवडीचे रायवळ आंब्याचे झाडं असतात. साखरगोटी, मधाळ, राजापुरी अशी अनेक स्थानिक नावं या आंब्यांना दिलेली असतात. आंब्यांच्या पानामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल प्रॉपर्टीज असतात. म्हणूनच आपण पूजेत या पानांचा वापर करत असतो. आंबा हा सदाहरित असल्याने शहरात त्याची लागवड मोठ्या प्रमाणात करायला हवी. उन्हाळ्यात खाल्लेल्या आंब्याच्या कोळी बागेत एखाद्या कुंडीत किंवा पिशवीत टाकल्या तरी त्या पावसाळ्यात उगवून येतात. शहरात परदेशी फुलांची झाडं लावण्यापेक्षा आंबा, वड, पिंपळ, उंबरासारखी अस्सल भारतीय फळं झाडं लावायला हवी. हे मी काढलेलं महाराष्ट्राच्या राज्यचिन्हांचं चित्र. यातली किती राज्यचिन्ह तुम्हाला माहिती आहेत?